नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपण ऊस लागवडीपासून तर तोडेपर्यंत ऊसाचं कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे, कोणत्या वेळी कोणती खतं सोडली पाहिजे, पावसाळ्यात ड्रीपमधून कोणती खतं सोडली पाहिजे, त्याचा काय फायदा होतो, याची सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि हा व्हिडिओ आपण जर शेवटपर्यंत पाहिला तर खूप छान सुंदर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल, जेणेकरून प्रति गुंठा 2-3 टन ऊस आपण या अशा पद्धतीने नियोजन जर केलं तर नक्कीच काढू शकता. तर ही सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत. तर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख आणि नगदी पीक आहे ऊस. पण ऊसापासून जास्तीत जास्त उत्पादन टनेज मिळवण्यासाठी योग्य नियोजन असणं अत्यंत गरजेचं आहे. जमिनीची तयारी कशी असावी, लागवडीचा योग्य हंगाम कोणता असावा, खत आणि पाणी व्यवस्थापन कसे करावे, या सर्वांची ए टू झेड माहिती आपण आज पाहणार आहोत. तर आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वप्रथम पाहूया जमीन मशागत. ऊसासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी आणि भुसभुशीत आणि मध्यम ते भारी जमीन उत्तम मानली जाते ऊसासाठी. दुसरी गोष्ट, मातीचा सामू म्हणजेच pH साधारणपणे ऊस लागवडीच्या वेळेस 6.5 ते 7.5 दरम्यान असावा. जमीन तयार करताना एक खोल नांगरट आणि 2-3 कुळवाच्या पाळव्या घालाव्यात. माती भुसभुशीत करण्यासाठी शेतात तयार करताना प्रति हेक्टर मित्रांनो एकर 4 ते 5 टन कुजलेलं शेणखत आवर्जून आपण त्या ऊस लागवडीच्या वेळेस मिसळायला पाहिजे. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रात प्रामुख्याने 3 हंगामात ऊस लागवड केली जाते. त्याच्यामध्ये मग ऑक्टोबर-नोव्हेंबरची ही पूर्व हंगामी लागवड असते. त्याच्यानंतर जानेवारी-फेब्रुवारी ही सुरू आणि जुलै-ऑगस्टची जी लागवड असते ती आडसाली लागवड असते. तर लागवड करताना नेहमी बेने 10 ते 12 महिन्याचे निरोगी असावं. लागवड करण्यापूर्वी बेण्यावर कार्बेंडाझिम किंवा मग एक्स्ट्राबॅक्टरची प्रक्रिया नक्की करा, जेणेकरून मूळ कुजण्याचे रोग येणार नाहीत. ही सुद्धा आपण काळजी घ्यायला पाहिजे. लागवड करताना मध्यम जमिनीसाठी 5 ते 6 फुटाचे अंतर ठेवणे गरजेचे आहे, जेणेकरून हवा आणि सूर्यप्रकाश चांगला मिळतो. त्यासाठी मित्रांनो आपल्याला 4 ते 5 फुटाचं अंतर ठेवणं ऊस शेतीमध्ये खूप गरजेचं आहे. खत व्यवस्थापनामध्ये युरिया एकाच वेळी न देता टप्प्याटप्प्याने द्यावा. पहिला हप्ता 30 ते 45 दिवसांनी आणि दुसरा हप्ता 90 दिवसाच्या आसपास बांधणीच्या वेळी. तसेच वाढीच्या काळात, आता वाढीच्या काळामध्ये ठिबक सिंचनद्वारे आपल्याला विद्राव्य खतं द्यायची आहेत. तर ती कोणती द्यायची खतं ते पण आपण त्याची सविस्तर मित्रांनो माहिती पाहणार आहोत. तर 19-19 किंवा 13-0-45 हे असे खतं जर दिलीच तर ऊस पिकाला त्याचा उत्तम आणि चांगल्या प्रकारचा फायदा होतो. आता पाण्याचं नियोजन, पावसाळ्यात जमीन पाणी साचू देऊ नका. अतिरिक्त पाण्याचा निचरा करा. लागवडीनंतर 90 ते 120 दिवसांच्या दरम्यान ऊसाला मातीची भर किंवा बांधणी करणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून मोठा ऊस वाऱ्याने पडत नाही. तसेच वेळोवेळी तण नियंत्रण आणि खोडकिड्यांसारख्या किडींचं नियंत्रण करणे गरजेचं आहे. तर मंडळी, या सर्व गोष्टीचं नियोजन केल्यास ऊसाची टनेज नक्कीच वाढेल आणि ऊस तुमचा हेक्टरी 100-150 टन एकर निघल्याशिवाय राहणार नाही. तर अशा पद्धतीनं हे नियोजन आहे मित्रांनो. तर आता आपल्याला पाहायचं आहे पावसाळ्यात ठिबकमधून कोणकोणत्या खतांचा आपल्याला वापर करायचा आहे मित्रांनो, त्याची आपण सर्व माहिती पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये न सोडता कंटिन्यू शेवट पाहत राहा, म्हणजे खूप छान सुंदर माहिती तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो बघा, पावसाळ्यात काय होतं, आपल्याला कोणत्या वेळेस कधी कोणतं खत सोडावं याची माहिती नसते आणि त्याच्यामुळे आपल्याकडून काही चुकी होतात. तर अशी चूक आपल्याकडून न होता आपण जर वेळोवेळी ज्यावेळेस ज्या खताची गरज आहे त्यावेळेस जर आपण त्या ऊसाला जर
खत जर सोडलं तर त्याचा खूप चांगला फायदा होतो. तर काय होतं, पावसाळ्यात ऊसाची वाढ अतिशय जोमाने होत असते, पण या दिवसात आपण जर खत व्यवस्थापन थोडीही चूक केली तर खत वाया जाऊ शकतात आणि पिकाला हवा तसा फायदा मिळत नाही. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी पावसाळ्यात ऊसाला ठिबकद्वारे किंवा पाट पाण्याद्वारे नेमक्या किती प्रमाणात खत सोडावे, एकरसाठी किती खत लागतं हे पाहूया आपण. तर सर्व महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पावसाळ्यात खत कधी सोडावे. बघा, पाऊस हा सतत चालू असतो आणि सतत पाणी चालू असताना त्यामुळे सलग 2-3 दिवस पाऊस नसेल, अशा वेळेस मित्रांनो, जर पाऊस सतत सारखा चालू असेल आणि 2-3 दिवस सतत पाऊस चालू नसेल, तर अशा वेळेस जमिनीची वापसा असेल तेव्हा ठिबकद्वारे खत सोडणं खूप गरजेचं आहे. आणि एकाच दिवशी सगळं खत एकत्र देण्याची चूक अजिबात करू नका. संपूर्ण महिन्याचा डोस 2 ते 3 समान भागात विभागून द्या आणि दर 10 ते 15 दिवसाच्या अंतराने ठिबकद्वारे यामुळे खतं उत्तम प्रकारे शोषून घेतात आणि अति पावसामुळे खत वाहून जात नाही. त्याच्यामुळे सगळे खतं एका वेळेस न देता ती टप्प्याटप्प्याने द्यायची आहे. तर आता पाहूया कोणती खतं कधी द्यायची. तर पहिले खत आहे मित्रांनो 19-19-19. जर हे तुमचं पीक वाढीच्या अवस्थेत असेल तर दर 10 ते 12 दिवसांच्या अंतराने 5 किलो प्रति एकर याप्रमाणे आपल्याला हे 19-19 खत ठिबकद्वारे सोडायचं आहे. आणि जर तुम्हाला ठिबक सिंचन जर नसेल तर तुम्ही पाट पाण्यातून ते सोडू शकता. एका 200 लिटरच्या कॅनला खाली होल पाडायचं, त्याला एक कॉक बसवायचा आणि खत चांगला हलवून घेऊन तुम्ही ते पाट पाण्यातून सुद्धा सोडू शकता. आता यामुळे सर्व अन्नद्रव्यांचा समतोल पुरवठा होतो. दुसरी गोष्ट म्हणजे आता दुसरं खत जे आहे ते 13-0-45 म्हणजेच पोटॅशियम नायट्रेट. जेव्हा ऊसाची जाडी आणि कांडी भरण्याची वेळ असते तेव्हा हे खत अत्यंत फायदेशीर ठरतं. त्याच्यामुळं हे 5 ते 7 किलो प्रति एकर या प्रमाणात सोडावे आणि पालाशमुळं ऊसाला लवचिकता येते आणि ऊस पडण्यापासून बचाव करू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला हे 13-0-45 पोटॅश हे खत सोडायचं आहे मित्रांनो. आता तिसरं खत आहे ते बघा, जर तुम्हाला खर्च कमी ठेवायचा असेल, जर तुम्हाला ऊसाचा खर्च जर कमी ठेवायचा असेल तर साधं खत किंवा 5 ते 7 किलो युरिया पाण्यात विरघळून ठिबकमधून देऊ शकता. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भासू नये म्हणून मायक्रोन्यूट्रियन्स देखील 1 किलो प्रति एकर या प्रमाणात महिन्यातून एकदा नक्की सोडावेत. त्याच्यामुळे तुमच्या ऊसाला चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो. आता एक महत्त्वाची काळजी म्हणजे जमिनीमध्ये खत सोडताना पावसाचे पाणी साचून राहता कामा नये. पाण्याचा योग्य निचरा होणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खत सोडून झाल्यानंतर ठिबक यंत्रणा नेहमी 15 ते 20 मिनिटे फक्त स्वच्छ पाण्याने चालवा. यामुळे नळ्यांमध्ये खत साचून राहणार नाही आणि ड्रिपर्स जाम होत नाहीत. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं आपण खत सोडल्याच्या नंतर काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तर मंडळी, पावसाळ्यात ही काळजी घेतल्यास तुमच्या ऊसाची वाढ जोमाने होईल आणि प्रति गुंठा तुम्ही 3 टन ऊस 100% काढू शकता. अशा पद्धतीने हे जर नियोजन केलं तर भरघोस उत्पादन मिळण्यास मदत होईल. आणि मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय जवान, जय किसान.